नमस्कार. आज आपण बनवणार आहोत चुलीवरची चिकन बिर्याणी. तर चला, मी या ठिकाणी पातेले ठेवून त्यामध्ये तेल टाकून कांदाही परतून घेतलेला आहे. आता मिरची पेस्ट टाकून तीही परतून घेतलेली आहे. आता अद्रक लसूण पेस्ट टाकत आहे, तीही परतून घ्यायची आहे. सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. एकत्र करून झाल्यावरती आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे पुदिनाही टाकून घ्यायचा आहे. तो सर्व एकत्र करून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपण टाकणार आहोत बिर्याणी मसाले घ्यायचे आहे. त्यामध्ये खडा मसाला असतो बिर्याणीचा, तो ॲड करायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला तमालपत्र, शाही जिरे, मिरे, लवंग हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. सर्व एकत्र करून झाल्यावरती आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत लक्की बिर्याणी मसाला. तोही या ठिकाणी टाकायचा आहे. त्याने अधिक छान चव येते बिर्याणीला आणि छान टेस्ट लागते. आपण या ठिकाणी 2 पुड्या टाकणार आहोत बिर्याणी मसाल्याच्या. आमची बिर्याणी 10 किलोची आहे ना, त्यामुळे 10 किलोचे चिकन, 10 किलोचे तांदूळ आहेत. त्यामध्ये सर्व बिर्याणी मसाले टाकून झालेले आहेत. आता परतून घ्यायचं आहे सर्व एकत्र. आता आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत दही. तर अशा प्रकारे बघा किती छान दिसते. दही एकत्र करून घ्यायचं आहे. असा छान असा स्वाद येतो आहे बिर्याणीचा. त्यामध्ये आपण चिकन टाकलेलं आहे. चिकनही स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये ॲड करून द्यायचं आणि सर्व एकत्र करून घेणार आहोत. सर्व एकत्र करून घेऊन त्याला उकळी येऊपर्यंत थांबायचं आणि त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं नंतर. आणि पाणी टाकून झाल्यावरती त्या पाण्याला झाकण ठेवून त्याच्यावर उकळी आल्यावरती त्याच्यामध्ये नंतर आपण तांदूळ सोडून देणार आहोत. बघा, अशा छान प्रकारे असं आपलं मिश्रण एकत्र तयार झालेलं आहे. त्यामध्ये आपण आता कोथिंबीर टाकणार आहोत. सर्व असं एकत्र करून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. छान प्रकारे असे मिश्रण तयार झालं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. बघा, असं छान असं मिश्रण तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपण ॲड करणार आहोत तांदूळ आणि तांदूळ एकत्र करून घ्यायचं आहे. सर्व हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं. बघा, अशी छान प्रकारे आमची बिर्याणी तयार आहे. तर छान, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा.